क्षमत्यांचे जाणे जड भारी वाट दावी कर धरून या योग आणि क्षम महत्वाचा आहे योग सुद्धा महत्वाचा आहे आणि क्षम सुद्धा महत्वाचा आहे चांगलं जेवण मिळालं योग आहे पर पचवणं हा क्षम आहे नाही बासुंदीचं जेवण वाटीवर वाटी वाटीवर वाटी 4 वाट्या वडल्या 5वी वाटी वडाय गेलं आणि उलटी झाली ती पचली जेवण चांगले मिळालं योग आहे पर पचवणं हा क्षम आहे का योग क्षम पहा सगळं देवाच्या हातात आहे राजाचा रंकाचा लक्षाधीश झालेला मनुष्य रात्री लक्षाधीश झालेला मनुष्य सकाळी भिक्षाधीश व्हायला वेळ लागत नाही दृष्टांत सांगतो उत्तरदात प्रवेश करतो कसं आहे कधी नाही लॉटरी लागली तिकीट फाडलं लॉटरी लागली मोठं तिकीट वार्ताहरनी बातमी घेतली वार्ताहरनं बातमी घेतली पेपरला बातमी दिली पूर्ण नाव गाव तालुका जिल्हा घर नंबर सकट आणि तो पेपर सकाळ सकाळी गुंडाने फुकट स्टँडवर वाचला बरं का दादासाहेब पेपर वाचला म्हणजे आता कुठं जायची गरज रात्री 12-1 वाजता त्यांनी ठरवलं त्या घर नंबर सकट आणि ही पती पत्नी दोघं पहिल्यांदा तिकीट लागलेलं पैसे मोजायला लागले ही म्हणतात 99 ती म्हणते 100 एक गेली नोट कुठं ही नोटा कधी बघितल्या नाहीत मोजायला लागले दिवा लावला होता एक खोली होती खोट होता खोटच्या खाली म्हणजे पार खाली नव्हतं साईडला बसून ते पैसे मोजत होते आबा पैसे मोजता मोजता 99 झालं 100 झालं एक नोट जादा गेली तेवढ्या दार वाजलं दार उघडा ते लट 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 कापायला लागली भे लागली भीती पैसे भरले बॅग खाटखाली ढकलून दिली आता त्यावेळी बॅग काय आता असारखी होती का नाही ती जुनी बॅग मग दार उघडीना ती लात गाठले दार उघडणं आत आले चोर हिच्या हानोटीला त्याच्या हानोटीला धरलं ती पैसे लागलेली बॅग मला नाही लागले शास्त्र काढल्याबरोबर लागले 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 आणायकडे म्हणले ती बॅग त्या गृहस्थाने घेतली आणि जसा विना तक्रारी सासरा जावेला हुंडा देतोय ना तशी ती बॅग चोराच्या हातात दिली एक लक्षात ठेवा आमच्या जागेवर जायला 2 तास लागते 2 तासाच्या आत जर आरडाओरडा केला तर मारून टाकेन ती दोघे पती पत्नी घाबरली तिने हात जोडले आमच्या दोघांवर गरीबावर विश्वास ठेवा म्हणले कोंबडं वरलं तर आम्ही वरडणार नाही पण आम्हाला मारू नका मग आता माती चोर बॅग घेऊन गेली माझा दृष्टांत संपला रात्री लक्षाधीश झालेला मनुष्य सकाळी भिक्षाधीश व्हायला वेळ लागत नाही लॉटरी लागली हा योग आहे पर पचले नाही तर हा क्षम आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात योग क्षमत्यांचे जाणे जड भारी वाट दावी कर धरून या कळस दिसतो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर हिऱ्या
मोठ्यानं मडवलेलं पंढरपूर दिसायला लागलं. मग वारकरी बाबा राजेसाहेब खाली चंद्रभागेत गेले. स्नान संध्या आवरली. पण महादारू घाटातून वर आले आणि आल्यानंतर नामदेव पायरीजवळ दोघे जण आले. दोघांनी दर्शन घेतलं. वारकरी बाबाने आबा दर्शन घेतलं आणि राजेसाहेबांनी दर्शन घेतलं. आणि उजव्या बाजूला बघितलं तर देवी हातात झाडू घेऊन झाडलोट करायला लागली. मग वारकरी बाबाने बघितलं. वारकरी बाबाने बघितल्या वारकरी बाबांच्या डोळ्यात धारा लागल्या. वारकरी बाबा रडायला लागले. आणि वारकरी बाबा रडायला लागलेलं राजेसाहेबांना पाहिलं. वारकरी बाबांच्या डोळ्यातनं धारा लागल्या, रडायला लागले. त्यावेळेला राजेसाहेब म्हणतात, वारकरी बाबा तुम्ही का रडता? तुम्ही का रडता म्हटल्यावर जास्त रडायला लागले. सूत्र आहे, एखादी व्यक्ती जर रडायला लागली, जर तुम्ही तिथं जाऊन विचारलं का रडता, तर ते रडण्याचं कारण सांगत नाही, ते जास्त रडतात. हे पंढरपूरमध्ये म्हणजे तीर्थक्षेत्रामध्ये जास्त घडतं तसं. एखादी व्यक्ती चुकली ती जर रडायला लागली, तुम्ही जर तिथं जाऊन विचारला अहो रडता का, ते जास्त रडतात. अहो रडता का, ते जास्त रडतात. तसं ते सूत्र आहे. का रडता म्हणल्या वारकरी बाबा जास्त रडा. अहो रडता का, मी हारलो. तर त्यावेळेला वारकरी बाबानं सांगितलं, बरं का राजेसाहेब, खरं सांगू, मी लहानपणापासून वारी करतोय. जवळजवळ माझं वय 92 आहे. मी 82 वर्ष वारी केली. पण हिऱ्या मोठ्यानं मडवलेलं मी पंढरपूर पाहिलं नाही. आणि तुम्ही ज्या देवीची बडाई मारताना ती देवी सुद्धा मी झाडलोट करायला आलेली पाहिली नाही. परंतु तुम्ही माझ्या पांडुरंगाचा अपमान केला, मला सहन झाला नाही. मी देवाला एकच सांगितलं, बरं का देवा, माझी इच्छा आहे की 2 गोष्टी तू तयार ठेव. आणि 2 गोष्टी देवानं तयार ठेवल्या. मी का सांगितलं, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भगवंत भक्ताची सगळी इच्छा वासना पुरवतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पडी देह भाव पुरवी वासना, पडी देह भाव अंती ते आपणा पासून. आज आबा पडळकर साहेब आले. ते पडळकर साहेब, त्यांचं आडनाव पडळकर आहे. योगायोग असा आहे, मागच्या वारीला, चैत्री वारीला कीर्तन होतं माझं सांगलीवाडीच्या दिंडीत. वास्कर महाराजांच्या पाडवची दिंडी होती. तिथेही पडळकर साहेब बरोबर आलते. तिथेही भेट झालते. बरं, कुणाचं स्टुडिओ नव्हतं त्यावेळेला, फोटो स्टुडिओ ह्यांचं होतं. आणि आमच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला 1999ला आम्ही 7वी 8वीला असेल, 9वीला असेल, 9वी 10वी ह्यांनी शूटिंग करायला होते. तेव्हाचं शूटिंग म्हणजे साध्या पद्धतीने होतं. ती कॅसेट अजून पडळकर साहेब माझ्याकडे आहे. मला पडळकर साहेबांनी सांगितलं आणून द्या म्हणून, त्याला CD बनवून देतो म्हणून सांगितलं आहे. मग त्यावेळेची जी आपली वारकरी आहेत, आपल्या मठात वाड्यात येणारी, ती वारकरी त्या व्हिडिओमध्ये आहेत. म्हणजे आबा तुमचे वडील, दादा म्हणा, ही सगळी आपली जुनी वारकरी होते ना, ती वारकरी सगळी त्या व्हिडिओमध्ये आहेत.
मी का सांगितलं, बोलवून कोणचं होत नाही पण न बोलवता होतंय. आमची चर्चाही झाली ती पडळकर साहेबाची माझी, कुठंतरी महाराज मला निमंत्रण द्या, बोलवा, शूटिंग करायला मी येतो. पण तिथंही तसंच झालं. विठुराई वाडीला तिथं यूट्यूबला नाव टाकल्यावर कीर्तन माझं येते बा, तिथं त्यांनी शूटिंग केलेलं आहे. का तर योगायोग असतो. आज सुद्धा पडळकर साहेब आले. आता मी म्हटलं कंटाळून गेले असतील म्हणून मी काय त्यांना याच असं म्हणजे म्हणलं नव्हतं की जरा फिरून येतो म्हणले, या म्हटलं काही अडचण नाही. पण वेळेत आलं, कारण ही सगळी वारकरी मंडळी आता त्याच्यामध्ये शूटिंग सगळं होतं आहे, कीर्तन सगळं शूटिंग होतं आहे. का सेवा ही महत्त्वाची आहे. जेणे आज सेवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ही एक सेवाच आहे. वारकऱ्यांची केलेली सेवा वाया जात, दिल्यानं येते, नाही दिलं तर येत, ओपसा केलं तर येणार आहे, नाहीतर येत नाही, नाहीतर जातंय पर येत नाही. तसं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पडे देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे, अंती ते आपणा पाशी न्यावे. सगळ्यांना माहिती आहे जगद्गुरु तुकोबरायांना नेहिला. तुकोबरायांचं ठरलं होतं चौघांच्या खांद्यावर नाही जायचं, देवा तुम्हाला यावं लागेल मला नेहिला. बजावून सांगितलं, त्यावेळेला ठरल्याप्रमाणे देव आले. देव आले. देव आल्यानंतर आता तुकोबरायांच्या घरी देव आले. तुकोबरायांच्या घरात काय नाही, देवाला बसायला टाकायला काय नाही. महाराज सांगतात, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करूप चार कोप मोड की जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांदिल्या कन्या, मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा. मग त्यावेळेला देवाला काय द्यायचं? पत्नीला सांगितलं का घरात काय का बघ, काय सुद्धा नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना मूठभर ज्वारी घावली, हंडाभर पाणी ठेवलं, त्या पाण्यात ज्वारी टाकली आणि कण्या तयार केल्या. वेळ कमी असल्यामुळे लगेच कण्या झाल्या. मग कण्या तयार. आता कण्या वारकऱ्यांचं जेवण. मग कण्या तयार झाल्या, बसायला टाकलं, घोंगडं टाकलं. मग देव बसले, केळीचं पान आणला बा, केळीच्या पानावर कण्या वाढायच्या. मग कण्या बघितल्या देवानं. देव मनातल्या मनात विचार करायला लागले, ही दोन हातानं आवरायचं दिसत नाही, ही दोन हातानं आवरायचं दिसत नाही. चतुर्भुज झाले, दोन हातानं केळीचं पान धरलं आणि कण्या वाढल्या होत्या ना, ती कण्या जाग्यावर थांबिना त्या. मग श्लोक आधी म्हणावं का आधी चालू करावं ही देवाला कळेना. मग देवानं श्लोक म्हणला आणि सुरुवात केली. कण्या खाल्ल्या, ढेकर दिला. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, देवा कण्या कशा काय झाल्या? देव म्हणले, बरं का तुकोबाराय, आका महाभारत फट्ट्यानं दोन्ही हातानं हलवला, पर तुमच्या कण्या खायला मात्र मला चतुर्भुज व्हावं लागलं. एवढ्या चांगल्या कण्या झाल्या. बरं ठीक आहे, पण जेवण झाल्यानंतर पान द्यायचं असतं. तर तुकोबाराय म्हणले, माझ्याकडं पान नाही. बरं पान असं बी द्यायचं नाही, एक पान लावून खाल्लं तर चालते, पर दोन पानं लावायची, तीन पानं लावून खाल्लं तरी चालते, पर चार लावायची, पाच पानं लावून खाल्ली तर चालते, पर सहा लावायची नाहीत, 7 पानं लावून खायची चालते. आता ते पुढं सांगत नाही, फुकट खाणाऱ्याला बरा, विकत खाणाऱ्याला परवडत. अजून पुढं सांगायचं आहे, ही पानं सांगितली नसते. त्या पानात 13 वस्तू पाहिजे त्या. मग ती 13 वस्तूही माझ्याकडे देवा नाहीत तुकोबाराय म्हणतात. 13 वस्तू होत्या. एक महाराज होते वारले, विंचुरकर महाराज, सुरेश महाराज विंचुरकर, म्हणून ते होऊन गेले. त्यांच्याकडे पान खायचं, फक्त विचारायचं नाही ही काय आणि ती काय. विचारलं की म्हणणार गप खा, किती वेळ येऊ देईल ती सगळी. जरा तर पानं, अब 2 प्रकारची पानं त्यांच्याकडे असायची, जरा पिकलेली थोडी आणि कच्ची थोडी. सुपाऱ्या पिकलेल्या, कच्च्या, 13 वस्तू त्या पानात, त्यांनी खायचे पान. तसं 13 वस्तू. पर आता 13 वस्तू माझ्याकडं नाहीत, पानच माझ्याकडं नाही देवा. मग मुखशुद्धी तुळशीद, तुका म्हणे मी दुर्बळ, देवा गोड करून घ्यावं लागेल. देवानं गोड करून घेतलं. देव म्हणले, चला तुकोबारा मी न्यायला आलोय. तुकोबारा म्हणले, देवा थांबा, मी देहू गावात जातो. कोण येते का बघतो वैकुंठाला. देहू गावात आले तुकोबाराय. चला वैकुंठाला म्हणायला लागले तुकोबाराय. लोक म्हणले, तू सेठ होळीचा सण आहे,
पोळी खाल्ल्यावर बघू. पर येतो कोण म्हणलं नाही. होळीचा सण आहे म्हणले, होळीची पोळी मग बघू. मग होळीचा सण झाला, पोळी झाली, सगळं झालं. तुकोबराय देवाकडे आले. देवाला म्हणले, देवा थांबा, होळी उद्याला होळीची पोळी खाल्ली की बघूया म्हणलेत, मग आपण जाऊ. सण झाला. तुकोबराय देहू गावात आले. लोकांना म्हणू लागले, चला वैकुंठाला. लोक म्हणू लागली, तुकोबरा आम्ही तर गेल्यावर वैकुंठ बघ म्हणतोय आणि तुम्ही आम्हाला जिवंतपणे न्यायला लागला. वैकुंठाला कोणी यायला तयार, तुकोबरायची धर्मपत्नी सुद्धा यायला तयार नाही. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय देवाकडे आले. त्यावेळेला म्हणायला लागले, देव म्हणायला लागले, चला तुकोबराय. तुकोबरायला देव न्यायला आले. त्यावेळेच्या अभंग आहेत, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवी तो, अंत काळी विटू आमासी पावला, अंती ते आपणा पाशिन्यावी, अंतकाळे विटू आमासी पावला, कुडी साहित झाला गुप्त तुका. तुकोबरा वैकुंठाला गेले. नेहरा त्यांना स्वतः भगवान परमात्मा आले. का? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पडे देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशिन्यावी, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवाराय. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझा विठोबा प्रेम भाव एवढंच नाही, पडे देह भाव पुरवी वासना, तिथे आपण पाशिन्यावी. मग सगळं झालं. तुकोबराय म्हणतात, ठीक आहे, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली या आघात निवाराय. मागे होऊन सांभाळ करतो भगवान परमात्मा, पुढे होऊन सांभाळ करतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली या आघात निवाराय. आघात भगवान परमात्मा सण करून घेतो. आता सगळं सांगायला वेळ नाही, मोठा अभंग आहे, वेळ कमी आहे. मग सगळं सण करून घेतो भगवान परमात्मा. पहा, भगवान परमात्मा आणि इकडं सत्यभामा देवाची पत्नी आणि रुक्मिणी माता. मग झालं काय? देखीला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. मग भगवान परमात्मा बाहेर गेले. मग रुक्मिणीची आणि सत्यभामाची चर्चा चालू झाली की आपल्या देवाला, आपल्या मालकाला वेळ लावले राधेनं. आपल्या मालकाला काय करायचं नाही, मग राधेचा काटा काढू आपण. आली आघात निवार आहे. थोडक्यात सण. मग त्यावेळेला दोघींनी प्लॅन आखला. प्लॅन आखल्यानंतर राधेला आबा बोलवलं आणि राधेला बोलवलं. इतकं कडक दूध केलं, इतकं कडक दूध केलं, बोट जर दुधात जर बुडवलं तर बोट सोलून निघेल, इतकं दूध कडक केलं. ती राधेला प्यायला दिलं. राधेने एका घोटात पिऊन टाकलं. त्यावेळेला सत्यभामा विचार करते, रुक्मिणी माता विचार करते, एवढं कडक दूध दिलं, राधेने एका घोटात पिऊन टाकलं. राधा निघून गेली. देव आले, पवडले. सेवा करायला सत्यभामा आहे, रुक्मिणी माता आहे. पाय दाबत 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 तळ पायाला हात लावला तर मोठमोठे आबा फोड आलते. देवा, हा काय तुम्ही पराक्रम केला? देव म्हटले, हा माझा पराक्रम नाही, मग तुमच्या दोघींचा पराक्रम आहे. आमच्या दोघींचा काय? हो, तुमच्या दोघींचा पराक्रम आहे. असं कसं होईल? तुम्ही राधेला कडक दूध दिलं ना प्यायला, फोड माझ्या पायाला. आहो, ते दूध दिलं राधेला प्यायला, तुमच्या पायाला फोड कसे काय आले? ते म्हण आहे की इंजेक्शन पकायला काय म्हणतो ते तसं काम झालं. त्यावेळेला देवानं सांगितलं बरं का, रुक्मिणी मातेला सांगितलं, सत्यभामाला सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही राधेला दूध प्यायला दिलं ना, त्यावेळेला मी आघात सण करून घेतला. मी सण करून घेतलं आणि राधेला हृदयात सुरक्षित ठेवलं. आणि तिला जे त्रास झाला, तिला काही त्रास झाला नाही, तो त्रास मला झाला. ती माझ्या पायाला फोड आली. आली या आघात निवारा. राधेला मी सुरक्षित ठेवलं. का?
तर भगवान परमात्मा आपली सगळी इच्छा पूर्ण करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवाराय योगक्षम त्यांचा जाणे जड भारी योगक्षम त्यांचे जाणे जड भारी